नमस्कार शेतकरी बांधवांना, आज आपण एक खूप सुंदर असं कॉम्बिनेशन घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये आपण प्रामुख्याने 3 घटक बघणार आहोत. पहिला म्हणजे सिमोडिस, दुसरा टेबुकोनाझोल आणि तिसरा IPLचे फायदे. सगळ्यात आधी आपण सिमोडिस या घटकाबद्दल माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये आयसोसायक्लोसिरम 9.2% DC प्लस 10.2% DC या ड्युअल फॉर्मेशनमध्ये बनलेले आहेत. सिमोडिस हे ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाइड आहे आणि ते ट्रान्सलेमिनार ॲक्शनवर काम करते. यामध्ये कव्हर होणारे रसशोषक कीटक म्हणजे थ्रिप्स, तुडतुडे, बोंडअळी, पांढरी माशी यासारखे कीट कव्हर होतात, ज्यामध्ये आपण कापूस, मिरची, सोयाबीन, वांगी, काकडी यावर आपण फवारणीद्वारे यांचा चांगल्या प्रकारे फायदा घेऊ शकतो. तर याला 15 ते 20 ml प्रतिपंप या हिशोबाने वापरू शकतो. दुसरा घटक आहे टेबुकोनाझोल. टेबुकोनाझोल हे 25.9% EC फॉर्म्युलेशनमध्ये आहे. हे ब्रॉड स्पेक्ट्रम फंगिसाइड आहे, ज्यामध्ये कव्हर होणारे बुरशी जसे की सीड ब्लाइट, ब्लास्ट, पानाची डाग, पावडरी बुरशी यासारख्या बुरशीवर काम करते. हे बुरशी फायटोटॉनिक इफेक्ट सुद्धा काम करते. यामध्ये आपण प्रति लिटर 1 ml हे या पद्धतीने आपण घेऊ शकतो. तिसरा घटक आहे IPL कंपनीचे 5G हे प्रोडक्ट. हे एक बायोस्टिम्युलंट आहे आणि यामध्ये ह्युमिक आणि फुलविक हे घटक आहेत, ज्यामध्ये की प्रकाश संश्लेषण चांगल्या प्रकारे करून घेते. याला आपण फवारणीमध्ये 50 ml प्रतिपंप या पद्धतीने वापरू शकतो आणि ड्रीपद्वारे 500 ml ते 1 लिटरपर्यंत वापरू शकतो. जर तुम्हाला काकडी हे पीक जर फूल आणि फळावर असेल, त्यावेळेस सिमोडिस आणि टेबुकोनाझोल आणि 5Gचे कॉम्बिनेशन घेतलं तर तोडा हा दाम दुपटीने वाढतो. थँक्यू.